घरात नवनाथांचा फोटो ठेवताना कोणत्या चुक्या टाळाव्यात? नमस्कार मंडळी, आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. घरात नवनाथांचा फोटो ठेवताना कोणत्या चुका टाळाव्यात? नाथ संप्रदाय म्हणजे केवळ भक्ती नाही, तर तो एक जीवन जगण्याचा मार्ग आहे. नवनाथ हे सिद्ध आहेत, ते योग आणि तपस्येचे प्रतीक आहेत. त्यांचा फोटो घरात ठेवणं म्हणजे आपण त्यांच्या उपस्थितीला आपल्या जीवनामध्ये आमंत्रण देतो. पण काही लहान चुका आपल्याला त्या कृपेपासून दूर नेऊ शकतात. पहिली चूक, फोटोची निवड चुकीची करणे. नाथांचा फोटो नेहमी पवित्र आणि साध्या रूपात असावा. कधीही नवनाथांच्या हसऱ्या, आकर्षक किंवा कलात्मक चित्राचा वापर करू नका. नाथ म्हणजे तपस्वी ऊर्जा. त्याचं रूप नेहमी ध्यानमग्न, समाधिस्थ किंवा सिद्ध स्थितीत असावे. फोटोवर श्री आदेश किंवा जय नाथ असे लिहिलं असणं उत्तम मानलं जातं. दुसरी चूक, चुकीच्या दिशेला फोटो ठेवणे. नाथांचा फोटो कधी दक्षिण किंवा पश्चिम दिशेकडे तोंड करून ठेवावा. नाथ हे ऊर्जेचे केंद्र आहेत. त्यांचा फोटो पूर्व किंवा ईशान्य दिशेला ठेवला तर सकारात्मक ऊर्जा वाढते. जेव्हा आपण त्या दिशेकडे पाहून ध्यान करतात तेव्हा नाथांची शक्ती तुमच्या मनाला स्थिर करते. तर या ठिकाणी बघू शकता, चुकीच्या दिशेला तुम्ही फोटो ठेवायचा नाही आहे. नाथांची ही दुसरी चूक तुमची होऊ शकते. दक्षिण किंवा पश्चिमे दिशेकडे तोंड घेऊन ठेवू नये. जो फोटो आहे नाथांचा तो दक्षिणेला किंवा पश्चिमेला ठेवू नये. तो फक्त पूर्वेला आणि ईशान्येला जर तो फोटो तुम्ही ठेवला तर तुमच्या सकारात्मक जे काही ऊर्जा आहे ते वाढण्यास मदत होते. तर दुसरी चूक काय आहे तुमची? चुकीच्या दिशेला तो नाथांचा फोटो तुम्ही ठेवायचा नाहीये. ही खूप मोठी चूक आहे. तिसरी चूक, देवघरात किंवा खोलीत अशुद्धता ठेवणे. नाथांची उपासना शुद्धतेवर आधारलेली आहे. फोटो ठेवलेल्या जागी धूळ, जुनी वस्तू, फाटके कपडे किंवा नकारात्मक ऊर्जा असणाऱ्या वस्तू ठेवू नका. दररोज त्या ठिकाणी दीप लावा, धूप करा आणि मन शांत करा. नाथांना स्वच्छता, शांतता आणि साधेपणा अत्यंत प्रिय आहे. तर तिसरी चूक काय? देवघरामध्ये किंवा खोलीत अशुद्धता ठेवणे. ही खूप चुकीची, म्हणजे हे खूप चुकीचं समजलं जातं. देवघरामध्ये किंवा खोलीत अशुद्धता तुम्ही ठेवायची नाही अजिबात. नाथांना शुद्धता, शांतता आणि साधेपणा अत्यंत प्रिय आहे. तर तिसरी चूक तुम्ही काय करता या ठिकाणी? देवघरामध्ये किंवा खोलीमध्ये अशुद्धता तुम्हाला ठेवायची नाहीये. ही खूप चुकीची बातमी आहे. चौथी चूक, नवनाथांचा फोटो इतर देवाच्या मध्ये मिसळून ठेवणे. नाथ हे अद्वितीय सिद्धयोगी आहेत. त्यांच्या फोटोंना इतर देवांच्या मूर्ती किंवा फोटोसोबत गर्दीत ठेवू नका. नाथांचा फोटो थोडासा उंच ठाणे स्वतंत्रपणे ठेवावा, कारण त्यांना साधना आणि ऊर्जा अत्यंत शक्तिशाली असते. त्यांची जागा सिद्ध आसन मानले जाते. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, नवनाथांचा जो काही फोटो आहे तर इतर देवामध्ये तो फोटो मिसळू नका असे या ठिकाणी सांगितलेलं आहे. हे खूप चुकीचं आहे. नाथांचा फोटो हा सेपरेट ठेवावा इतर देवापासून. ठीक आहे, देवघरामध्ये इतर देवांचे फोटो तुम्ही सेपरेट ठेवावे आणि नाथांचा फोटो या ठिकाणी सेपरेट ठेवावा. हे चौथी जी आहे ती खूप चुकीचं आहे. हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. नवनाथांचा फोटो इतर देवांमध्ये मिसळू नये, ही चौथी चूक आहे. पाचवी चूक, केवळ शोभेसाठी फोटो ठेवणे. नाथांचा फोटो ठेवणे म्हणजे सजावट नव्हे, ती एक आत्मिक नातीची सुरुवात आहे. त्यांच्या कृपेची अपेक्षा इतर तर मनाने, भक्तीने, आचरणाने, शुद्धता आणि बोलण्यात सातत्य हवी. नाथ हे केवळ पूजेचे नव्हे तर आत्मजागृतीचे मार्गदर्शन आहेत. त्यांचे फोटो ठेवूनही जर आपण कर्मात वाईटपणा ठेवला तर त्यांची कृपेचा दरवाजा बंदच राहतो. या ठिकाणी बघू शकता, त्यांचा तुम्ही आत्मजागृतीचे एक प्रकारचे मार्गदर्शन आहे. तर त्यांचा फोटो ठेवूनही तुम्ही जर कर्मात वाईटपणा जर ठेवला तर त्यांचा कृपा तुमच्या दरवाज्यावरती येणार नाही, त्यांची कृपा तुमच्यावरती लाभणार नाही. जर त्यांचा फोटो ठेवूनही तुमचे जे कर्म आहे ते वाईट असेल तर त्यांची कृपा तुमच्यावरती कधीही लाभणार नाही. तर ही पाचवी चूक या ठिकाणी समजली जाते. केवळ शोभेसाठी त्यांचा फोटो ठेवायचा नाही.
तर त्यांचे मनापासून सेवा करायची, मनापासून त्यांची जी सेवा तुम्ही या ठिकाणी केली पाहिजे. ठीक आहे. तर ही 5 नंबरची चूक आहे. केवळ शोभेसाठी फोटो तुम्ही ठेवू नका. 6वी चूक, फोटो खाली काही ठेवणे. नातांच्या फोटो खाली जुने कागद, बूट, इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा कपडे ठेवू नका. ते ठिकाण शुद्ध स्थान असतं. तिथे नेहमी स्वच्छ पांढरा कपडा, छोटं आसन किंवा पाट असावा. कधी शक्य असेल तर रोज थोडं पाणी शिंपडा, जेणेकरून नकारात्मक ऊर्जा नाहीशी होईल. तर या ठिकाणी बघू शकता 6वी जी चूक आहे, फोटो खाली तुम्हाला काहीच ठेवायचं नाही. जुने कागद असेल, बूट असेल, इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल किंवा कपडे असेल तर ते त्या ठिकाणी तुम्ही सर्व काही ठेवायचं नाही नातांच्या फोटो खाली, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर ही 6वी चूक आहे, फोटो खाली तुम्ही काही पण ठेवायचं नाहीये. 7वी चूक, नाथांच्या प्रतिमेकडे दुर्लक्ष करणे. एकदा फोटो ठेवला आणि विसरून जाणे ही सर्वात मोठी चूक आहे. नाथ म्हणजे सजीव शक्ती. दररोज थोडं जय नाथ श्री आदेश म्हणावं. फोटोसमोर शांत बसावं, ध्यान करावं. फक्त 2 मिनिटांनी ध्यान देखील मनाला नाथांच्या लहरीशी जोडून टाकतं. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही 7वी जी चूक करताय, तुम्ही नाथांचा प्रतिमेकडे तुम्ही दुर्लक्ष करू नये असं या ठिकाणी सांगितले. एकदा तुम्ही देवघरामध्ये फोटो जर नाथांचा ठेवला तर त्या ठिकाणी काही लोक काय करतात, तर ते फोटो ठेवतात परंतु त्या फोटोकडे दुर्लक्ष करतात आणि परत नाथांचं नाव घेत नाही. तर तसं नाही करायचं. प्रतिमा जर देवघरामध्ये तुम्ही ठेवलेलं आहे तर 2 मिनिटं का होईना नाथांचं या ठिकाणी तुम्ही नामस्मरण करायचं आहे. तर 7 नंबरची चूक आहे, नाथांच्या प्रतिमेकडे तुम्ही दुर्लक्ष या ठिकाणी करता. ही खूप महत्वाची चूक आहे 7 नंबरची. 8वी चूक, घरातील वाद आणि नकारात्मकता. नाथांची उपस्थिती असताना घरामध्ये भांडण, अपशब्द किंवा राग ठेवू नका. त्या ऊर्जेमुळे नाथांची कृपा दूर जाते. घरात नेहमी शांती, सत्य आणि स्नेहाचं वातावरण ठेवावं. नाथांचा फोटो तिथे फुलतो जेथे मन एकाग्र आणि हृदय नर्म होतं आणि नम्र होतं हृदय. ठीक आहे. तर 8वी चूक त्या ठिकाणी तुम्ही काय करताय, तर देवघरामध्ये ज्यावेळेस आपण नाथांचा फोटो ठेवताय ना त्यावेळेस काय करायचं, भांडण करायचं नाही, अपशब्द बोलायचा नाही, कुणावरती राग ठेवायचा नाही. ह्यामुळे काय होतं, तर नकारात्मकता तुमच्या घरामध्ये निर्माण होते. त्यामुळे 8वी चूक तुम्ही ही करायची नाहीये. तर ज्यावेळेस तुम्ही नाथांचा फोटो तुमच्या घरामध्ये ठेवताय त्यावेळेस भांडण, तंटा ह्यापासून तुम्ही या ठिकाणी दूर राहायचे, रागापासून तुम्ही दूर राहायचे. तर 8वी चूक या ठिकाणी बघू शकता तुम्ही काय करताय, तर घरामध्ये वाद आणि नकारात्मकता आली नाही पाहिजे ज्यावेळेस तुम्ही नाथांचा फोटो तुमच्या घरामध्ये ठेवताय. अंतिम संदेश, नाथांचा फोटो ठेवणे म्हणजे त्यांच्या सिद्ध ऊर्जेला आपल्या घरामध्ये आमंत्रित करणे. फोटो योग्य जागी, योग्य भावना आणि योग्य आचरणाने ठेवला तर नाथ आपल्यावरती कृपादृष्टी ठेवतात. श्री आदेश, जय नवनाथाय नमः. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, जर घरामध्ये नवनाथांचा फोटो असताना कोणत्या चुक्या तुम्ही करू नये ही माहिती, सर्व काही माहिती मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तरी पण शॉर्टमध्ये सांगतो, तर तुमच्या घरामध्ये नवनाथांचा फोटो जर असेल तर ह्या चुका तुम्ही टाळायच्या. पहिली चूक काय, त्यामध्ये फोटोची निवड चुकीची करणे ही पहिले या ठिकाणी चूक आहे. दुसरी आहे चुकीच्या दिशेला फोटो ठेवणे, ही दुसरी चूक तुमची समजली जाते. तिसरी चूक आहे देवघरामध्ये किंवा खोलीत अशुद्धता ठेवणे, ही तिसरी चूक आहे. चौथी चूक आहे नवनाथांचा फोटो व इतर देवांमध्ये मिसळू नये किंवा मिसळून ठेवणे, ही या ठिकाणी चौथी चूक आहे. 5वी चूक आहे केवळ शोभेसाठी फोटो ठेवणे, ही 5वी चूक समजली जाते. 6वी चूक या ठिकाणी आहे फोटो खाली काही ठेवणे, ही पण 6वी चूक समजली जाते. 7वी चूक आहे नाथांच्या प्रतिमेकडे एकदा ठेवल्यानंतर दुर्लक्ष करू नये. जर केलं तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुम्हाला योग्य किंवा अपरिणाम या ठिकाणी भोगावं लागेल. 7वी चूक या ठिकाणी समजली जाते. 8वी चूक आहे घरातील वाद किंवा नकारात्मकता ठेवणे, ही 8वी चूक आहे. तर अशा प्रकारे 8 चुका तुम्ही या ठिकाणी करायच्या नाहीत. जर तुमच्या घरामध्ये नवनाथांचा फोटो आहे किंवा देवघरामध्ये तुमचा नवनाथांचा फोटो ठेवल्यानंतर ह्या चुकापासून तुम्ही सावध राहायचे. ह्या चुका तुम्ही त्या ठिकाणी करायच्या नाही. तर अशा प्रकारच्या चुका तुम्ही या ठिकाणी करायच्या नाहीत. जर तुमच्या घरामध्ये नवनाथाचा फोटो आहे, नवनाथांची तुमच्या घरामध्ये श्रद्धा आहे, तर ह्या चुकापासून दूर राहायचे. आणि नवनाथांचा फोटो आणल्यानंतर तुम्ही एखाद्या देवस्थानावरून नवनाथांचा फोटो आणल्यानंतर ह्या चुका तुम्ही करायच्या टाळायच्या आहेत.
तर अशा प्रकारे मित्रांनो, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नाथ संप्रदायाचा प्रसार करण्यासाठी मी चॅनल बनवलं आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनला नक्की कळवा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून नाथांचे सर्व ज्ञान सर्व लोकांना मिळण्यासाठी मदत होईल. ठीक आहे, जाताना तुम्हाला एवढं सांगेन, अलख निरंजन आदेश.